परमात्म्याचं दर्शन देणारी ही भावार्थ दीपिका आहे आणि हे धर्माचं संकीर्तन आहे. धर्म शब्दाचा अर्थ हे आपल्या स्वस्वरूपाचं केलेलं सम्यक कीर्तन नाम त्याचं प्रतिपादन आहे. उद्घोषपूर्वक केलेलं हे चिंतन आहे आणि त्याच्या आधाराने त्या सूत्राला धरून आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी जी काही ज्ञानोबारायांनी योजलेली पदं की ज्या पदाचं वर्णन श्री निवृत्तीनाथ महाराजांनी केलं की देवाचे मनोगत तो दाविता अशी मूर्त हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. याचा अर्थ भगवंताचं मनोगत ज्ञानोबाराय या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या द्वारा ही एक भावार्थ दीपिका धर्म संकीर्तन ह्या रूपाने जे काही कथन करीत आहेत प्रतिपादन करीत आहे त्या पदांचा शब्दांचा अर्थाचा वेध घेत जर आपल्याला त्यांना अभिप्रेत असणारी स्वरूपस्थिती ब्रह्मरूपता अर्थरूपता ती जर आपल्याला प्राप्त झाली त्यासाठी आपण जे या ठिकाणी बहिर्मुखतेला त्यागून या ठिकाणी अंतर्मुख वृत्तीने चिंतन करीत आहोत हे आपले जीवनातील परम भाग्याचे क्षण आहे. भूवैकुंठ पंढरपूर त्यावनी थोर महिमा या असं ह्या क्षेत्राचं केलेलं वर्णन आहे. 10,000 वर्षापूर्वी पार्वती माते सहित भगवान या ठिकाणी येऊन भगवान सदाशिवानी या मातीमध्ये ह्या समाधीस्थानी लोटांगण घेतलेलं आहे. अशा प्रकारचं हे 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा अशा प्रकारचं हे पावन वायुमंडल आणि त्या वायुमंडलामध्ये आपण केलेल्या संकल्पाला सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ या न्यायाने आपल्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा स्फुरद्रूप होऊन आपल्याला त्याच्यासाठी साह्य करीत आहे. आणि अशा काळात आपण शक्नोती आहे वय सोडून प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम सयुक्ता हस सुखी नराहा या कालामध्ये कामक्रोधाधिकांच्या वेगांचं नियमन करून आपण अंतर्मुख वृत्तीनं जर या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो तर असा पुरुष हाच खरा योगी आहे, हा नर आहे आणि तो सुखी आहे असं भगवंतानी स्वतः स्वमुखतः सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे भगवान माऊलींच्याच कृपेने त्यांच्याच अनुग्रहाने आपल्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल चालू आहे आणि त्यांच्या पायाजवळ बसून आपण ज्ञानोबारायांनी सांगितलेल्या शब्दाचं यथाशक्ती यथामती चिंतन करीत आहोत. हे आपल्या जीवनातले भाग्याचे क्षण आहेत. हे म्हणण्याचं कारण असं की भाग्य एकच आहे की हितते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे किंवा चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. सगळ्या मंगलातलं मंगळ काय असेल तर आपला जो काळ चिंतनात जातो तोच आयुष्यातला काळ केवळ आपल्याला उपयोगी आणता आला. बाकी जेवढा म्हणून आपल्या जीवनाचं कालयापन होतं ते एक तर निष्फल असतं किंवा निरर्थक असतं किंवा अनर्थक असतं. तेव्हा हे सर्व परमात्मा पांडुरंग परमात्मा आपल्याला माध्यम करून या ठिकाणी परमात्म्याच्या अनुग्रहाने आपण ह्या अंतरंग चिंतनाला अंतरंग चिंतन म्हणण्याचं कारण गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 3ही कांड आलेली आहेत. कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीसवाणी गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे. परंतु हे 2 कांड जे आहेत कर्मकांड आणि उपासनाकांड जो मोक्षाचा वाटसरू किंवा पांथस्थ झाला त्याला अंतकरण शुद्धी झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरण आहे आन परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. माऊली सांगतात ज्ञानाने मोक्ष होतो याच्याविषयी अन्यथा किंवा संशय घेण्याचं काहीच कारण नाही. ही गोष्ट निसंशय आहे, दगडावरची रेग आहे. परंतु ते झालेलं ज्ञान त्या अंतकरणात स्थिर व्हावं यासाठी ते अंतकरण शुद्ध असलं पाहिजे. त्या अंतकरणाच्या शुद्धीचं साधन या ज्ञानोबारायांनी आत्तापर्यंत आपल्याला कर्मकांडाच्या रूपाने सांगितलेलं आहे. तसंच जरी चित्त शुद्ध झालं परंतु शुद्ध चित्तातही अनेक प्रकारचे संकल्प विकल्प उठत राहतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला परमात्म्याचीच प्राप्ती करायची. पण परमात्म्याची प्राप्ती जप करावा की तप करावं का श्रवण करावं की व्रत वैकल्य करावेत त्याच्यातही पुन्हा आपण आपल्या जीवनामध्ये निष्काम कर्माचं लोकसंग्रहासाठी करावं
की उपासनेसाठी करावं, का ज्ञानाच्याच अंतरंग साधन तच्चिंतनम तत्कथनम करावं, की ध्यान करावं, की तीर्थयात्रा करावी, हे सगळे संकल्प सत्वगुणातले संकल्प आहेत. परंतु त्यामुळं चित्ताला स्थिरता होत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या अधिकारानुरूप जे साधन आहे ते आपण केलं पाहिजे. आणि त्या साधनाचा निर्णय जेव्हा आपल्याला होत नाही तेव्हा संतांच्या संगतीत बसून आपण आपलं स्वतःची स्थिती आत्मनिवेदन रूपाने त्यांच्यापुढं मांडली तर त्या ठिकाणी अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे, याप्रमाणे ते आपल्याला उपदेश करत असतात. आणि त्यांच्या शब्दावर श्रद्धा ठेवून तुका म्हणे शेष सेविनं आवडी वचन न मोडी बोलिले ते, इतका आपला संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. अशा प्रकारची आपल्या अंतकरणामध्ये ही ईश्वरनिष्ठा गुरुनिष्ठा आपल्या अंतकरणात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फार थोड्या कष्टामध्ये आपल्याला परमात्म्यापर्यंत जाता येतं. परंतु हे सर्व करत असताना मन स्थिर झालं पाहिजे. आणि मनाला स्थिर करण्याचं साधन आहे की आपलं मन नित्य निरंतर आपल्या इष्टदेवतेच्या पायाजवळ स्थिर करण्याचा प्रयत्न करणं, याला भक्ती असं म्हणतात. अंतकरणाची द्रवीभूत झालेली जी परमात्माकार वृत्ती आहे तिचंच नाव भक्ती असं आहे. जसं एखाद्या लाख म्हणतात त्याला किंवा लोणी, याला थोडीशी आच लागली की ते पघळतं. त्याप्रमाणे भगवंताचं नामसंकीर्तन, भगवंताचं गुणानुवाद, भगवंताच्या लीला किंवा भगवंताचं स्वरूपाविषयीचं चिंतन आपण आपल्या कानावर पडल्याबरोबर आपलं अंतकरण जर द्रवीभूत होत असेल तर त्या द्रवीभूत अंतकरणाने त्या इष्टदेवतेचा आकार आपल्या चित्ताला प्राप्त होतो. एखाद्या मुशीमध्ये जसं आपण मेण ओतलं तर त्याला त्या मुशीचा आकार येतो. त्याप्रमाणे आपलं चित्त जे आहे ते चित्त कायम परमात्माकार होत राहतं. आणि अशा वेळेला त्याच्या ठिकाणी असणारं जे अंतकरण चतुष्टय आहे, अहंकार आहे, मन आहे, बुद्धी आहे आणि चित्त आहे, तर हे सर्वच्या सर्व परमात्माकार होऊन जातात. नाथ महाराज म्हणतात, जई अहंकार धरी सोहमपण तई चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. अहंकार जगा एकदा मी स्वतः ब्रह्म आहे, मी स्वयंप्रकाश ब्रह्म आहे असं म्हणतो, त्यावेळेला चित्तामध्ये देखील चैतन्यच त्या ठिकाणी स्फुरद्रूप व्हायला लागतं, चिंतन व्हायला चित्ताचं चिंतन परमात्म्याच्या दिशेनंच व्हायला लागतं. मनसुद्धा परमात्म्याचंच संकल्प करतं आणि बुद्धीसुद्धा परमात्म्याचाच. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. अशा प्रकारचं जीवाचं संपूर्ण जीवनच परिवर्तित होऊन जातं आणि ते जीवन जे आहे ते केवळ परमात्ममय होऊन जातं. आणि अशी जी स्थिती आहे त्याला म्हणतात भक्ती. आणि ह्या भक्तीनं चित्ताची स्थिरता प्राप्त होते. परंतु एवढ्यानेही परमार्थाचा जीवनातला प्रवास संपत नाही. जे शुद्ध चित्त आणि स्थिर चित्त झालं त्याच्यामुळं त्याच्या अंतकरणात असणाऱ्या निष्काम कर्माने मल नावाचा दोष निवृत्त होतो. मल याचा अर्थ अंतकरणात असणाऱ्या पापवासना, निषिद्ध कर्म करण्याच्या वासना, ह्या जर दूर करायच्या असतील तर निष्काम कर्माशिवाय दुसरा पर्याय नाही. भगवान माऊली सांगतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वेरा, पूजा केलिया होय अपारा तोषा लागी, मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसायतया. परमात्मा प्रसन्न होऊन त्याला वैराग्य नावाची सिद्धी देतो. हे पुढं होणाऱ्या ज्ञानाला त्याला वैराग्य आवश्यक असतं. ज्ञान होण्यासाठीही वैराग्य लागतं. साधन चतुष्टयामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व ही 4 साधनं सांगितलेली आहेत. परंतु त्याच्यामध्येही माऊली सांगतात, विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगणेचे नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. वैराग्य वाचून कधीही ज्ञान होत नाही आणि झालं ज्ञान ते टिकतही नाही. म्हणून या ठिकाणी माऊलीनं सांगितलं की वैराग्य नावाचा जो सखा आहे तो आम्ही शेवटपर्यंत ठेवला. वितरागते सारिखा जोडून ठेवेला सखा, जो आगवियाची भूमिका सवे चाले. एकदा वैराग्य धारण केलं की त्या आगवियाची भूमिका आपल्या अंतकरणात
प्रवास करण्याची जी शुभेच्छा झाली, आपल्या अंतकरणात जो शुभ विचार झाला, ह्या ज्या भूमिका आहेत, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा, अशा ज्या सप्तभूमिकातून साधक जाता जाता शुद्धतेला सत्वावस्थेमध्ये प्राप्त होतो, ज्ञान होतो. पण तिथं जर त्याचं वैराग्य कमी पडलं तर त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगता येत नाही. म्हणून योग वासिष्ठामध्ये या सप्तभूमिकांचा विचार सांगितलेला आहे. आणि 18व्या अध्यायाच्या शेवटी आपण जर काही ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी ह्या सप्तभूमिकांचं समर्थन माऊलींनी परोक्ष रूपाने या ठिकाणी केलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. म्हणून या सगळ्यामध्येच वैराग्य पाहिजे असेल तर आपल्याला निष्काम कर्मयोग आवश्यक आहे. तशीच निष्काम उपासना ही अंतकरणाची स्थिरता करून देते आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे अपेक्षित आहे तो आहे मोक्ष. आणि त्या मोक्षाचं स्वरूप आहे परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. आपण केलेल्या उपायाने जीव जेव्हा दुःखाची निवृत्ती करतो, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक अशा त्रिविध दुःखाच्या निवृत्तीसाठी शास्त्राने सांगितलेली किंवा लौकिकात असणारे सगळे उपाय करतो, परंतु त्या उपायाने त्या दुःखाची तात्कालिक निवृत्ती होते, आत्यंतिक निवृत्ती होताना दिसत नाही. त्यावेळेला तो जीवच या ठिकाणी श्रमाला प्राप्त होतो किंवा थकल्यासारखा होतो. आणि अशा वेळेला त्या जीवाला आपण काय साधन करावं याचा निर्णय होत नाही. पण त्याला वाटतं की दुःखाची स्वप्नात देखील मला प्रतीती येऊ नये. त्याचप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर तो आनंदासाठी लालायित आहे की माझ्या जीवनामध्ये आनंद मिळावा. तो आनंद विषयानंदाचा भोगाच्या द्वारा तो प्राप्त करीत असतो, भोगत असतो. तरी त्या आनंदाला त्या ठिकाणी अनित्यता आहे, त्या आनंदामध्ये पारतंत्र्य आहे, त्या आनंदामध्ये त्याला अनेक प्रकारचे प्रतिबंध आहेत की तो आनंद नित्य राहत नाही, तो आनंद अनित्य असतो. नंतर इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधा कालापुरताच तो होतो, नंतर होत नाही. विषयाच्या पूर्वीही त्याचं मन चंचल असतं विषय प्राप्तीच्या, आणि विषयाचा वियोग होतो तेव्हाही ते पुन्हा चंचल होतं. तेव्हा ह्या चंचल चित्ताला स्थिर करण्यासाठी जसं त्याला सारखं वाटत राहतं की आपल्याला ह्या अशाच प्रकारचं अविनाशी सुख असावं, निरतिशय सुख असावं. निरतिशय याचा अर्थ ज्या सुखात समान दुसरं सुख नाही आणि त्याच्यापेक्षा अधिक कोणतं नाही, असं अखंड आणि व्यापक आणि कोणत्याही देशकाल वस्तूच्या परिच्छेद रहित अशा सुखाची नित्य नूतन अभिव्यक्ती व्हावी ही जीवाची अंतरंगातून मागणी आहे. त्यालाच म्हणतात परमानंदाची प्राप्ती. आणि या परमानंदाच्या प्राप्तीसाठी त्या जीवाच्या ठिकाणी किंवा त्या साधकाच्या ठिकाणी अंतकरणात आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस ह्याची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयशी, पुसावेशे हिचे वाटे, जे जे भेटे तयाशी, देवकृपा करील मध, काय लाज राखील, अशी त्याला रात्रंदिवस तळमळ लागते. आणि ह्याच मुमुक्षत्वाच्या दशेला या ठिकाणी तीव्रतद मुमुक्षुत्व असं म्हणतात. आणि या काळातच त्यांनी जर जीवनभर कर्म उपासना आणि या ठिकाणी तीव्रतर मुमुक्षुत्व त्याच्या अंतकरणात उद्भवलं तर तुकोबाराय आपल्या स्वानुभवाने सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. किंवा ज्ञानोबा गुरुरूपाने तो परमात्माच येतो. किंवा ज्ञानोबाराय सांगतात, ऐशी कर्मे साम्यदशा, जेथ होय विरेशा, तेथ श्रीगुरु अपैसा भेटेची गा. जर आपल्या ठिकाणी अशा प्रकारे तीव्रतर मुमुक्षुत्व आणि निष्काम कर्माचं या जन्मात किंवा पूर्वजन्मात निष्काम कर्म आणि उपासना यांचं यथार्थ किंवा शास्त्राला अभिप्रेत असल्याप्रमाणे जर अनुष्ठान केला असेल तर श्रीगुरु आपैसा भेटेचे गा. आणि श्रीगुरु त्याच्या जीवनामध्ये येतात आणि मग त्या श्रीगुरूंना तो विचारतो की नेमकं काय आहे, कोहम कथमिदम जातम, कोवई कर्ताश्च विद्यते, उपादानम किमस्त्यह, विचारो स्वयं ईदृशाः. तो श्रीगुरूंच्या चरणाजवळ अनन्य शरणागत होतो. शिष्यस्ते अहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी संसार तापाने तप्त झालेला आहे, ह्याच्यातून माझी मुक्तता करा आणि मला अविनाशी सुख प्राप्त करून द्या. असं जेव्हा सांगतो की तुझ्या शंका काय आहेत तर कथम काय
कोहम, पहिल्यांदा मला वाटतं मी कोण आहे, मी म्हणजे हे शरीर 3.5 हाताचं आहे की त्याच्यापेक्षा सूक्ष्म असणारं मन आहे, मी आहे तरी कोण. किंवा या ठिकाणी येदम कथम जातम, हे दृश्य जे आम्हाला जगत दिसतं अनेक चित्र वैचित्र्याने संपन्न, तर ते जगत झाले कोणापासून, त्या जगताचा करता नेमका कोण आहे. आणि याशिवाय आम्हाला असं वाटतं की ह्या जगताचं उपादान कारण कोण आहे. अशा प्रकारचा प्रश्न, ह्या प्रश्नाच्या उत्तरातच त्याला ब्रह्मज्ञान संपन्न तो होतो. हे जे दिसणारं जगत ते कथम जातम, कसं झालं याचा विचार करता करता श्रीगुरू त्याला ह्या भूमिकेत आणतात की जगत झालंच नाही, जगताचं कारण माया, ती माया पण झालेलीच नाही. आणि तू जो आहे तो सुखी दुःखी जन्ममरण धर्मवान किंवा करता भोगता असा जीव तू नाही, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा तू अमराहा अमराहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. त्याला पायरी पायरीने आपल्या स्वरूपामध्ये प्रविष्ट करताना त्याला या ठिकाणी जगत मिथ्या आहे असं सांगतात आणि परमात्माच एकमेवाद्वितीय सत्य आहे. आणि तो तुका म्हणे तुची खरा आणि येर वावगा पसारा. आणि जगताचं स्वरूप काय आहे, रज्जू सर्पाकार भासियेले जगडंबर. आणि तुला ज्या मोक्षाची किंवा ज्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीची इच्छा आहे त्या स्वरूप सच्चिदानंद घन आहे. आणि तुका म्हणे धरा आहे मुळीचाची खरा. तू स्वतःच ब्रह्मरूप आहे, तुझ्या ठिका स्वरूपात कधीही दुःख नाही आणि आनंद हे तुझं स्वरूपच आहे. तुला आनंद प्राप्त करायचा नाही, आनंद तुला प्राप्त आहे, नाम आनंदच तो आहे. अशा प्रकारचं त्याला यथार्थ मार्गदर्शन करतात आणि त्याला ह्या बोधावर आणतात की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आदौ ब्रह्मास्मी इथे अनुभवे उदिते. मी ब्रह्मा आहे असा त्याला बोध होतो आणि ते ब्रह्म अखंड व्यापक असल्यामुळं त्याला जेव्हा त्याचा प्रत्येक दृष्टिक्षेप जातो, बाहेर पाहतो, त्यावेळेला त्याला ते दिसणाऱ्या दृश्य पदार्थाचा बाध करून त्या दृश्याचं अधिष्ठान आत्मत्वाने तो अनुभव करीत असतो. त्यामुळं त्याच्या जीवनामध्ये असत, जड, दुःख, द्वैत यांचा पूर्णपणे निराश होऊन या ठिकाणी तो म्हणतो की तत्त्वमसी विद्येने मला ह्या ब्रह्मविद्येने परमात्मा प्राप्ती झाली असं म्हणत नाही, ही ब्रह्मविद्याच मी झालो असं म्हणतो. तत्त्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंगे तुका आता. अशा प्रकारचा त्याला तृप्तीचा, निरंकुशा तृप्तीचा ढेकर त्याला प्राप्त होतो. आता त्याच्या उर्वरित जीवनामध्ये धन असलं पाहिजे, कीर्ती असली पाहिजे, शब्दस्पर्शादी विषय असले पाहिजे, ते लौकिक असले पाहिजेत किंवा पारलौकिक असले पाहिजेत, हा विचारसुद्धा त्याच्या अंतःकरणात कधीही स्फुरद्रूप होत नाही. ज्या जगतापासून मी सुखाची इच्छा करत होतो ते मुळातच तत्वतः माझ्या स्वरूपात नाहीच. आणि ह्या जगतातील भोग्य विषयांवाचून देखील मी माझं जे आनंद आहे तो आनंद व्यापक अखंड आनंदाचा भोग मला होऊ शकतो. त्या ठिकाणी माझं अंतःकरण विशेषण करण्याची गरज नाही किंवा आनंदाच्या भोगासाठी आनंद वृत्त्यात्मक आनंद जो आहे त्या आनंदाच्या विषयाचं मला कोणत्याही प्रकारचं आलंबन घेण्याची गरज नाही. तो आनंद निर्विशेष आहे, तो आनंद निरुपाधिक आहे. आणि ज्या आनंदासाठी मी रात्रंदिवस पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी प्रार्थना करत होतो की उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीचं संसार तुम्हा नाही, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, निसंग तुम्हाशी राहणे एकट, नाही कटकट साहो येत, तुका म्हणे नाही मिळो येत शळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. तो परमात्मा जो आहे त्या परमात्म्याने मला त्याच्या स्वरूपात विलीन करून टाकलेला आहे, मला त्याच्याशी समरस करून घेतलेला आहे आणि त्यामुळं मला कृतकृत्यता प्राप्त झालेली आहे. मी धन्योहम धन्योहम, मी खऱ्या अर्थाने धन्य आहे. न मे कर्तव्यम विद्यते क्वचित, खरोखर माझ्या जीवनात आता काही कर्तव्य किंवा मिळवायचं राहिलेलं नाही. मला ज्या शास्त्रांनी ह्या मार्ग दाखवला ते अहो शास्त्रम, ज्या गुरूंनी मला हा मार्ग दाखवला तो अहो गुरु अशा प्रकारच्या तृप्तीला तो प्राप्त होतो. आणि म्हणून
या ठिकाणी त्याचा प्रवास जो आहे त्या चौथी याचे ठाई काहीच करणे नाही असा तो कर्तव्याभावरूप मोक्षाला प्राप्त होतो. आणि त्याचं साधन आहे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान किंवा उपनिषदाने किंवा वेदांताने ज्या ज्ञानकांडाचं वर्णन केलं आहे तर असा असणारा मुमुक्षू त्याला आता कर्म आणि उपासनेचा आवश्यकता राहिलेली नाही. त्याला अंतरंग साधन जे आहे ते वेदांताचं श्रवण करायचं, वेदांताचं मनन करायचं, वेदांतांनी सांगितल्याप्रमाणे निधिध्यासन करायचं, तत्वम पदार्थ शोधनाच्या द्वारा आपल्या आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्हायचं आणि जीवनाचं परम सार्थक करून घ्यायचं. हा क्रम श्रुतीमातेने मनुष्य जातीसाठी सांगून ठेवलेला आहे. कोणताही मानव त्या प्रत्येक मानवाला खऱ्या अर्थाने तो मुमुक्षुच आहे. जगामध्ये कोण असं आहे की ज्याला दुःख व्हावं वाटतं किंवा कधी व्हावं वाटतं, असं कोणत्या एखाद्या देशात व्हावं वाटतं किंवा एखाद्या वस्तूच्या संपर्कात आलं तर थोडंसं दुःख तरी चालेल का? नकोच सर्वांचं मत आहे. याचाच अर्थ असा आहे की सर्वांना देश, काल आणि वस्तू परिच्छेद रहित असं केवळ निरस सुख त्यांना अपेक्षित आहे. आणि अशा प्रकारचं जे सुख आहे त्या सुखाची उपलब्धी केवळ आपल्याला मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरा वाचून आजपर्यंत जगात कोणालाही झाली नाही. आणि अशा प्रकारचं हे जे ज्ञानकांड आहे हाच विचार उपनिषदांनी सांगितलेला आहे. अनेक प्रकारचे वेदांताचे प्रकरण ग्रंथ आहेत. पण या ठिकाणी भगवान ज्ञानोबारायांनी हा जो विचार आहे हा ज्ञानेश्वरी ही जी गीतेवर केलेली टीका आहे तर त्या टीकेने त्यांनी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेवर एक ज्ञानेश्वरी रूपाने आलेला अलंकार आणि त्याच्यापासून ह्या ब्रह्मानंदाच्या लहरी लाटा उसळाव्यात अशा प्रकारचा ह्या मराठी मायबोलीमध्ये ज्ञानोबारायांनी हे एक अपूर्व अलौकिक दिव्य अशा प्रकारचं वाङ्मय ज्ञानोबारायांच्या वाणीतून या ठिकाणी अवतीर्ण झालेलं आहे. आणि त्याचं चिंतन करत असताना ज्ञानेश्वरीचंही जे ज्ञानकांड आहे त्या ज्ञानकांडाचा विचार चालू आहे. 14वा अध्याय हा ज्ञानकांडाच्या 13, 14 आणि 15 अध्याय आणि 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत हा सर्व विचार जो आहे तो हा ज्ञानकांडाचा विचार चालू आहे. त्याच्यामध्ये आपण 13व्या अध्यायाचं चिंतन केलं, त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान आणि त्याची साधना याचं निरूपण केलं. आणि 14व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांना असं वाटतं की आणि भगवंताचंही तेच मनोगत आहे, आपल्याला जवळचा उपाय जसं एखाद्या ठिकाणी जायला 100 किलोमीटरवरूनही आपण जाऊ शकतो आणि युक्तीनं आपल्याला जर योग्य मार्गाचं ज्ञान झालं तर 50 किलोमीटरमध्येही आपला प्रवास संपू शकतो, आपण आपल्या गंतव्यस्थानाला जाऊ शकतो. तसं भगवतपूज्यपाद शंकरानंद, मधुसूदन सरस्वती, भाष्यकार आणि स्वतः माऊली या सर्वांचं मत आहे की हा जो 14वा अध्याय आहे त्याच्यामध्ये त्रिगुणांचा विचार केलेला आहे. तर ज्याला जीवनामध्ये कमी अवकाश आहे किंवा ज्याला रम्य समाधान किंवा परमाश शांती पाहिजे त्यांनी जर हा 14वा अध्याय समजावून घेतला तर केवळ गुणांचा विचार करायचा. गुणांच्या विचाराने जसं आपल्या वेदांतामध्ये असं सांगितलं जातं की मनुष्य योगवासिष्ठामध्ये याचा भरपूर विचार आलेला आहे की अवस्थाचा विचार करायचा. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि आपल्याला समाधीचा अनुभव नसला तर मूर्छा नावाची एक अवस्था आहे, तिचंही चिंतन करण्याची गरज नाही. परंतु ह्या 3 अवस्थांचा जर विचार केला तर मनुष्याला ब्रह्मज्ञान होतं. तसंच ह्या त्रिगुणांचा विचार केला तर त्या त्रिगुणांचा जर बारकाईनं विचार केला तर मनुष्याला ह्या अध्यायाचं नाव ठेवले गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोध्याय. गुणत्रय म्हणजे त्रिगुण, सत्व, रजोगुण आणि तमोगुण यांचा जर विचार केला तर ह्या विचाराने मनुष्याला मुक्ती प्राप्त होते, त्याला ब्रह्मज्ञानाचा तो अधिकारी होतो आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचाही भोग घेतो आणि प्रारब्ध भोगून संपल्यानंतर तो विदेह कैवल्याला, विदेहमुक्तीलाही प्राप्त होतो. असा हा एकटाच ज्ञानकांडाचा अध्याय आहे. याचा अर्थ असा आहे की ज्ञानोबारायांनी ह्या 3 अध्यायामध्ये संपूर्ण वेदांताचं सार
आणून ठेवलेलं आहे. मराठी भाषिक मनुष्य असेल आणि त्याने ज्ञानेश्वरीच्या ह्या 14, 15, 13 या 3 अध्यायाला जर आपल्या जीवनामध्ये दर्पणस्थानी किंवा आरशाच्या ठिकाणी मांडलं आणि प्रत्येक शब्द जे आहेत त्या शब्दांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं ते जर अनुष्ठानात आणलं तर त्या प्रत्येक मानवाचा तेवढ्या 3 अध्यायात जेवढी ओव्या आहेत साधारणपणे तेवढ्या ओव्यांच्या अर्थाच्या चिंतनात तो या ठिकाणी जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. एवढ्या महात्म्य म्हणजे महत्त्वपूर्ण अशा प्रकारची माऊलींची ह्या शब्दाच्या द्वारा नियोजन आहे किंवा नियोजना आहे. तर त्याप्रमाणे आपण हे चिंतन करीत आता माऊलींच्या 14व्या अध्यायाच्या 7व्या आपलं 6व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. आणि त्या 7व्या श्लोकामध्ये त्रिगुणांचा विचार खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे. त्यामध्ये माऊलीने 5व्या श्लोकात सांगितलं गुण 3 आहेत. सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण हे 3 गुण आहेत. आणि हे 3 कोणापासून उत्पन्न झालेले? प्रकृती संभवाः, प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत असं सांगितलं. परंतु वास्तविक या ठिकाणी भगवंतांना प्रकृतीपासून 3 गुण उत्पन्न झालेले आहेत असं सांगायचं नाही. कारण प्रकृतीचं लक्षण करतानाच त्रिगुणात्मिका प्रकृती असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्रिगुणांना सोडून प्रकृती नसते. उलट प्रकृती हे नाव जे आहे सांख्यदर्शनामध्ये 3 गुणांच्या साम्यावस्थेला प्रकृती असं म्हणतात. म्हणजे 3 गुणां जेव्हा समान स्थितीत असतात तिला प्रकृती असं म्हणतात. आणि जेव्हा त्या गुणांमध्ये विषमता होते त्यावेळेला ही सृष्टी उत्पन्न होते अशा प्रकारचं सांख्यदर्शनाने सांगितलं. आणि अध्यारोपाच्या भाषेत वेदांतानेही तसाच स्वीकार करून त्याची संगती सांगितली आहे की ह्या प्रकृतीपासून महत्त्व, त्याच्यापासून अहंकार, तो अहंकार 3 प्रकारचा, सात्विक अहंकार, रजोगुणी अहंकार आणि तामस अहंकार. ह्या 3 अहंकारापैकी जो सात्विक अहंकार आहे त्या सात्विक अहंकारापासून ही पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक असणारं मन या ठिकाणी होतं. आणि थोडं सांगून पहा पंच तिकडून जाऊन सांगा समोर. म्हणजे तिकडून जाऊन हे जे हां त्यांना काय ऐका, दर्शनाला बारीकमधले असलेले जे भाविक आहे ना, तुम्ही शांततेत दर्शनाला चला. इथे प्रवचन चालू असल्यामुळे आरडाओरड करू नका, जे जेकार करू नका. हे प्रवचन ऐकत ऐकत आपण दर्शन करा. छोटे मुलं ओरडू नका, इकडे लक्ष द्या, आवाज करू नका कोणी. शांततेमध्ये दर्शनाला चालत राहा. तर प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. याचा अर्थ या ठिकाणी प्रकृती ही गुणांना सोडून नाही, तर ती त्रिगुणांनी युक्त आहे. आणि ह्या प्रकृतीपासून हे संपूर्ण जगत उत्पन्न होतं असं सांगतात. म्हणजे त्यामध्ये हे जी प्रकृती त्रिगुणात्मक आहे ते प्रकृती जे 3 गुण आहेत ते गुण निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम. हे प्रकृतीचे 3 गुण मनुष्याला खरे बंधामध्ये टाकतात आणि जन्ममरणाला कारण होतात. मनुष्याने जर या 3 गुणांचा संबंध सोडला तर तो अत्यंत विशुद्ध स्वरूपामध्ये तो मुक्त अवस्थेला प्राप्त होतो. किंबहुना त्रिगुणांचा परित्याग करणं म्हणजे त्रिगुणांचं जे काही
कारण असणारं माया आणि त्रिगुणांचं असणारं कार्य हे सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि हे स्वप्न पाहणारा जो द्रष्टा आहे तो आत्मा आहे. तेव्हा त्याचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. परंतु आपल्याला हे चांगल्या प्रकाराने कळावं की सत्व, रज आणि तम हे 3 गुण जर जीवाला बांधतात तर ते बांधत असताना गुण किती, त्या गुणांचं स्वरूप काय, ते जीवाला बांधतात कसे आणि जीवाने त्याच्यातून मुक्त होण्याचा उपाय काय, हा जो विषय आहे हे ज्ञानोबराय सांगतात की यापुढं आम्ही ह्या विषयाचं निरूपण करणार आहोत असं सांगितलं. आणि त्याचं निरूपण आता माऊली सांगत असताना पहिल्यांदा जीवनामध्ये सत्वगुण मनुष्याला कसा बांधतो हे त्याच्या लक्षात येत नाही. त्याला कारण का सत्वगुणामध्ये मनुष्याला सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणामध्ये ज्ञान होतं. पुन्हा सत्वात सुखम संजायते, सत्वगुणामध्ये सुखही मिळतं. मग त्यामुळं तो मनुष्याला असं वाटतं की सत्वगुण आपल्या जीवनामध्ये जो आहे तो आपल्याला बांधतो हे कळत नाही. त्या सत्वगुणाच्या ठिकाणी आपलं प्रेम जडतं आणि त्यामुळं तो सत्वगुण आपल्याला खऱ्या अर्थाने त्याच्याशी तादात्म्य केलं की तो सत्वगुण आपल्याला बद्ध करतो, बांधून टाकतो. त्याविषयीचं वर्णन माऊली ह्या श्लोकामध्ये आता करतात. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम तन्निबध्नाति सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. भगवंतानी हे 700 श्लोक असे आहेत की 700च वाक्य आहेत. पण जे 700 वाक्य जर आपण समजावून घेतलं आणि वारंवार गीतेचं चिंतन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणताही शंका राहत नाही आणि आपण ह्या सर्व बंधनाचा तोडू फासा देवो आशा टाकोनी, अशा प्रकारचा बंधनाचा फासा आपण तोडू शकतो. परंतु ह्या गोष्टी समजावून घेणं आवश्यक आहे. त्यातही संस्कृत टीकाकारांनी केलेलं जे चिंतन आहे त्याच्यापेक्षाही माऊलींनी अत्यंत सरळ भाषेत, अत्यंत वस्तुनिष्ठ आणि आपल्याला जवळचं म्हणजे साधन करण्याला सुलभ असं चिंतन या संपूर्ण अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता जो काही कठीण भाग होता, थोडा क्लिष्ट आपल्याला विचार जास्त, तो जवळजवळ आता समाप्त झालेला आहे. आता माऊली या ठिकाणी स्पष्टतया आपल्या ह्या श्लोकाचा अर्थ सांगतात की तत्र सत्वम निर्मलत्वात, तत्र म्हणजे त्रिगुणविषय हे 3 गुण आहे. त्यामध्ये पाहिलं तर सत्वगुण कसा आहे, निर्मळ आहे म्हणजे स्वच्छ आहे. आणि स्वच्छ असला की तो प्रकाशम, तो सगळ्यांचं काय करतो, प्रकाशन करतो. म्हणजे प्रकाशन करतो म्हणजे ज्ञान करून देतो. आणि तो अनामयम आहे, आमय म्हणजे दुःख, अनामय म्हणजे सुख. आणि तो दुसऱ्या आपल्याला ज्ञान करून देतो आणि सुखप्राप्ती करून देतो. म्हणजे सत्वगुणामध्ये मनुष्याला ज्ञानाची आणि सुखाची उपलब्धी होते किंवा ज्ञान होतं किंवा सुख प्राप्त होतं. आणि पुढं काय करतो, बांधतो कसा, सुखसंगेनं बध्नाती, मनुष्याची त्या सुखाची संगती म्हणजे तेच सुख आपल्याला मिळावं असे आसक्ती होते. ते सुख आहे वृत्तीचं सुख, ते सुख काही स्वरूपभूत सुख नाही. स्वरूपभूत सुखासाठी वृत्तीची गरज नाही. उलट वृत्तीमध्ये आलं की ते व्यापक सुख जे आहे तर ते परिच्छिन्न होत असतं. त्याची व्यापकता जी आहे ती व्यापकता जाऊन ते परिच्छिन्न होतं. आणि आपल्याला सुख कोणतं पाहिजे, व्यापक सुख पाहिजे. उलट आपण व्यापक सुखरूप असताना वृत्त्यात्मक वृत्तीमध्ये अभिव्यक्त झालेल्या सुखाची जर आसक्ती केली तर आपण मुक्त असताना स्वतःहून ही बद्धता ओढवून घेत असतो. तुकोबाराय सांगतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ते म्हणतात सुखसंगेनं आणि ज्ञानसंगेनं, ज्ञानाच्या आसक्तीनं आणि सुखाच्या आसक्तीनं हा पुरुष जो आहे तो पुरुष बंधनाला निबध्नाती, तो सत्वगुण त्याला बंधनामध्ये टाकतो. अशा प्रकारचं भगवान परमात्मा सांगत आहेत. स्वामी महाराजांना जर कोणी म्हटलं की एक बाई आली आणि ते म्हटली, स्वामी महाराज तुम्ही किती आनंदी असता. त्यांनी सांगितलं तसं नाही, आम्हाला असा आनंद मिळत नाही. किती आनंदी दिसता. स्वामी महाराज म्हणे मला शिव्या देते का.
मी आनंदी नाही, आनंद आहे. कारण का आनंदी म्हणलं तर वृत्तीचं सुख आहे. आनंदाने वृत्तीनं आनंदाला परिच्छिन्न केलेलं आहे. आणि आनंद म्हणजे निरतिशय व्यापक, जो आनंद अखंड सबराभरीत ओतप्रोत ठोस भरीव असा जो आनंद आहे, त्या आनंदाला वृत्तीचा उपाधी किंवा वृत्तीचं विशेषण काहीच न करता केवळ विशुद्ध स्वरूपातला जो आनंद आहे किंवा जे ज्ञान आहे, त्या ज्ञानालाही वृत्त्यात्मक काहीतरी वृत्तीचा आलंबन देऊन ते ज्ञान प्रगट वृत्तीमध्येच होतं. तेव्हा ह्या वृत्ती नावाच्या उपाधीचा किंवा वृत्ती नावाच्या विशेषणाचा पूर्णपणे परित्याग केला असता, आणि म्हणजे वृत्त्यात्मक सुख हे मिथ्या आहे आणि स्वरूभूत सुख हे सत्य आहे, आणि ते स्वरूभूत सुख मी स्वतः आहे. ते सुखासाठी दुसऱ्या कशाच्या आलंबनाची गरज नाही, ते स्वयंप्रकाश आहे आणि स्वतः सिद्ध आहे. हे जेव्हा गुरुकृपेने, ईश्वर कृपेने, शास्त्रकृपेने, अंतकरण कृपेने आपल्याला संशय विपर्यय रहित असं ज्ञान झालं की त्यालाच म्हणतात आत्मज्ञान, त्यालाच म्हणतात ब्रह्मज्ञान. आणि त्याच्याविषयी संशय विपर्यय न राहिल्यामुळं त्या पुरुषाचं जे पुढचं जीवन आहे त्याला म्हणतात की हा पुरुष जीवनमुक्त आहे, हा पुरुष बंधनातून सुटलेला आहे. इतकंच नाही तर त्या बंधनातून तो मुक्त झाला हे पण म्हणत नाही, कारण तो कधी बद्ध झालाच नव्हता. त्याला जेव्हा खरं ज्ञान होतं त्या ज्ञानामध्ये बंधक आलेपी बंधाभावा. जेव्हा मी दोरीवर साप समजत होतो तेव्हाही दोरीचं ज्ञान झाल्यावर तो साप त्या काळात तिथं होता असं वाटत नाही. तो साप प्रतीतीला येण्याच्या पूर्वी नव्हता, रज्जूचं ज्ञान झाल्यावर नाही, आणि मधल्या काळात दिसतो तेव्हा सुद्धा तो खरा नाही. त्याप्रमाणे मी जे मला बद्ध झालो असं समजत होतो तर ते पूर्वीही मी बद्ध नव्हतो, मध्येही आता ज्ञान झाल्यावरही बद्ध नाही, आणि पुढेही कधी बद्ध होणं शक्य नाही असा त्याचा निश्चय होतो. आणि असं ज्ञान एकदा झालं की ते ज्ञान त्या पुरुषाला पुन्हा कधीही संशय किंवा विपर्याला प्राप्त होऊ देत नाही. आणि याला ब्रह्मबोध असं औपचारिकपणे म्हटलं जातं. वास्तविक हा ब्रह्मज्ञानी पुरुष नाही, ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. उपनिषद सांगतं ब्रह्माला खऱ्या अर्थाने जाणणारा हा ब्रह्मच असतो. तो स्वतःला कोण समजत असतो? ब्रह्मज्ञानी समजतो का ब्रह्म समजतो? ब्रह्म समजतो. त्यामुळं त्याच्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाचा व्यवहारसुद्धा त्याच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरण वृत्तीला कधीही स्पर्श करत नाही. सगळ्या ह्या कार्यकारण प्रपंचाने अस्पर्शित अचुंबित असं असणारं जे आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपात तो तल्लीन झालेला असतो किंवा तद्रूपतेला प्राप्त झालेला असतो. तेव्हा या ठिकाणी सांगतात की हे अर्जुनाला एक विशेषण दिले. आपण परवा पाहिलं होतं, याचं अनघ. अघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे निष्पाप. इथलं अनघत्व, या प्रकरणातलं अनघत्व कोणतं आहे? जर एखादा सत्वगुणी मनुष्य असला तर रजोगुणात्मक तमोगुणात्मक कर्म करत नाही, त्यामुळं पाप लागत नाही. पण सत्वगुणात जर तो निमग्न असला तर त्याला पुण्य उत्पन्न होत असतं. परंतु ह्या ब्रह्मज्ञानामध्ये पाप आणि पुण्य हे दोन्हींचा न पाप पुण्य स्पृश्यतः, त्याला पाप आणि पुण्य दोन्हीही स्पर्श देखील करत नाही. त्याच्या दृष्टीनं जसं हे पाप आहे निषिद्ध कर्म करणं, तसं विहित कर्माने उत्पन्न होणारं जे पुण्य आहे ते सुद्धा बंधनालाच कारण होणार आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी मागं स्पष्टपणे सांगितलं, पापात्मके पापे नरका जायचे. पापात्मक पापाने नरकाला जातो आणि पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे. पुण्यात्मक पापाने तो काय जातो? स्वर्गाला जातो का मुक्त होतो. म्हणून इथलं आग म्हणजे काय आहे? पापात्मक पापही पापच आहे आणि पुण्यात्मक पापही पापच आहे. अर्जुना तुला अनघ या कारणाने म्हणतो की तुला ह्या पाप पुण्याच्या अतीत व्हायचं आहे. तर त्या ठिकाणी पाप उत्पन्न करणारे रजोगुण तमोगुण आणि पुण्य उत्पन्न करणारं सत्वगुण, ह्या तिन्ही गुणांचं अतिक्रमण करून तुला गुणातीत व्हायचं. म्हणून याला गुणत्रय विभाग. आत्म्यापासून ह्या तिन्ही गुणांना वेगळं करून पाहायचं किंवा तिन्ही गुणांपासून आत्म्याला वेगळं करायचं, आणि वेगळा केलेला आत्मा तोच तत्वमसी महावाक्याने ब्रह्मरूप आहे असं यथार्थ जाणायचं, हे लक्षात घे. म्हणून अर्जुनाला हे अन्वर्थक अशा प्रकारचं संबोधन हे अनघ असं दिलेलं आहे. मला वाटतं शंकरानंदी किंवा मधुसूदन सरस्वतींनी अशा प्रकारचा विचार केलेला आहे. हा श्लोक आपण पाहिला. आता
यामध्ये जे अवतरण आहे ते आपण अगोदरच पाहिलेलं आहे, त्याचं 2 मिनटात सांगून आपण मूळवया पाहू. तर याच्यामध्ये असं सांगतात आत्मा जो आहे तो वास्तविक क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्रज्ञ आहे म्हणजे तो ह्या क्षेत्राला जाणणारा आहे. क्षेत्राला तो आत्मा जाणतो. क्षेत्रम जानाति इति क्षेत्रज्ञ. परंतु जाणणारा जो आत्मा आहे आपल्याला नित्य ज्ञात आहे की कोणत्याही गोष्टीचा जाणणारा म्हणजे ज्ञाता आणि ज्या वस्तूला जाणतो ते ज्ञेय, त्या ज्ञेयाहून ज्ञाता हा भिन्न असतो. आणि ज्ञाता कधी ज्ञेय होऊ शकत नाही किंवा द्रष्टा कधी दृश्य होऊ शकत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही, अशी स्थिती आहे. परंतु हा क्षेत्रज्ञ जो असतो तो क्षेत्रज्ञ ज्या वेळेला परिच्छिन्न अशा वस्तूला मी म्हणतो. वास्तविक तो आहे त्या क्षेत्रापासून वेगळा आणि क्षेत्रातल्या ज्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, यांचा ज्या वेळेला त्याला तादात्म्य होतं ते मीच आहे. म्हणजे द्रष्टा भिन्न असताना दृश्य रूप मी आहे असंच दृश्याशी जेव्हा तादात्म्य करतो, हा देहाचा आत्मद्रष्टा आहे पण देह मी म्हणतो, याचाच अर्थ त्याने त्या देहाशी तादात्म्य केलं. पण आता आपला सिद्धांत आहे द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. याचा अर्थ होत नाही हा सिद्धांत आहे, श्रुती प्रतिपादित आहे, अनुभवी पुरुषांना तो अनुभूतही आहे. अनेक प्रकारच्या युक्तीनंही ही गोष्ट सिद्ध होते. आपण जेव्हा स्वप्न पाहतो, कधी आपल्याला स्वप्न पाहतो याचा अर्थ आपण स्वप्नाहून वेगळेच असतो की नाही. म्हणून जागं झाल्यानंतर स्वप्न जातं पण आपण जातो का? नाही. आपण स्वप्नाच्या आधी आहे, स्वप्न गेल्यानंतरही आहे आणि स्वप्नातही आपण आहे. आपण नित्य आहे आणि स्वप्न कसं आहे? अनित्य आहे. सध्या आपल्याला समजण्यासाठी तत्वतः स्वप्न मिथ्य आहे आणि आपण सत्य आहोत, पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं मनुष्याला भ्रम होतो. जसा रज्जूवर सर्प झालेला नाही पण आपल्याला भासला की नाही रज्जूवर सर्प, का भासला तर आपल्याला रज्जू कळला नाही म्हणून आपल्याला सर्पाचा भास झाला. तसा आपल्याला आत्मा कळला नाही म्हणून तोच आत्मा विपरीत रूपाने देहाचा त्या ठिकाणी आपल्याला भास झाला, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणजे व्यापक असणारा आत्मा जेव्हा परिच्छिन्न असणाऱ्या दृश्य पदार्थाचा, जेव्हा मिथ्या पदार्थाचा अभिमान धारण करतो, त्याच वेळेला त्याला मी हे देह मी आहे असा त्याला एक मुहूर्ताला त्याने आरंभ केलेला आहे. म्हणजे पहिला मुहूर्त कोणता? मी देह आहे असं तो म्हणू लागला. बरं, म्हटल्यानंतर तो एक क्षणभर म्हणतो आणि दुसऱ्या क्षणी मी आत्मा म्हणतो असं नाही. आता जोपर्यंत आजन्म मरणांती, जोपर्यंत तो जन्मापासून मरेपर्यंत या ठिकाणी देहधर्मी समजती. देहाचे सगळे धर्म आहेत ना, देहाचे धर्म म्हणजे 3 देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. आता काय करतो? देहाला मी म्हणतो, देहामध्ये एका देहाला मी म्हणत नाही. ज्या वेळेला त्याला जन्ममृत्यू होतो शरीराचा, स्थूल शरीराचा, तर मी जन्मणारा आणि मरणारा असं म्हणतो. म्हणजे त्याच्याचे तादात्म्य सोडित नाही. बरं, सूक्ष्म शरीर जे आहे त्या सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे. तर त्या सूक्ष्म शरीराला देखील माझं किंवा मी असं म्हणतो. या ठिकाणी प्राणाचे धर्म, बुद्धीचे धर्म किंवा स्थूल शरीराचे धर्म आपल्यावर घेतो. मेलो मी मरणार. माणसं किती रात्रंदिवस चिंतनात आहे की मला मृत्यू आला की काय सांगतात की मरण कोणालाही आवडत नाही. काय आगा मर हा बोलू न साहती, मेलियावरी तरी रडती, परी असते न जात गणिती गहिंसपणे. जीव इतका अडाणीपणाला प्राप्त झालेला आहे का चाललेल्या आयुष्याचा क्षय कसा होत आहे त्याच्यात त्या शरीराने येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरापडे ह्या मरण परंपरेतून कसं मुक्त व्हायचं हा विचार करण्याऐवजी त्याला रात्रंदिवस विचार कशाचा आहे? मरणाचं भय आहे. त्या मरणाच्या भयाला अभिनिवेश म्हणतात. याच्यातच तो रात्रंदिवस चिंतामग्न झालेला आहे. परंतु या ठिकाणी ते म्हणतात मरणाची भीती. वास्तविक मरण आहे कोणाला? ह्या स्थूल देहाला मरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात अमर आहा, तुम्ही अमर आत्मे आहात.
खरे की पहा खोटे हे संताच्या पंक्तीला बसून तुम्ही विचार करा की या ठिकाणी हे खरं आहे का खोटे आहे, आपण अमर आत्मा आहो का. तर ते म्हणतात आम्ही अमर आत्माच आहोत. तुम्हाला का वाटत नाही मग आम्हाला अमर आत्माचा आम्हाला का बोध होत नाही, आम्हाला देह का वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात तेच तर झालं आहे, तुम्हाला झालेला आहे भ्रम. याचा अर्थ भ्रम झाल्याशिवाय म्हणजे तादात्म्य भ्रांती झाल्याशिवाय देहाला मी असं जीव कधीही म्हटला नसता. याचा अर्थ त्याला भ्रमाला तो प्राप्त झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा तुमचा भ्रम आहे, विचाराने हा भ्रम काढून टाका. हा भ्रम दुसरा कशाने जाणार नाही. ज्या ठिकाणी रज्जूवर भासलेला सर्प जो आहे त्या सर्पाची निवृत्ती तुम्ही किती वाद्य वाजवली तो सर्प जाणार नाही, तुम्ही किती मंत्र जप केला तरी तो सर्प जाणार नाही, भाला बर्ची घेऊन आलं तरी तो सर्प जाणार नाही. त्याला एकमेव उपाय आहे त्या रज्जूचं ज्ञान करून घेणं. तसं तुम्हाला जेव्हा तुमच्या स्वस्वरूपाचं ज्ञान होईल त्याच वेळेला हा जो तुमचा भ्रम आहे तो भ्रम निवृत्त होईल. कारण त्या भ्रमाचं अधिष्ठान आहे परमात्मा आणि त्या परमात्म्याचं ज्ञान झालं की त्या अधिष्ठान ज्ञानाने भ्रमातल्या पदार्थाची निवृत्ती होते. आणि भ्रमातला पदार्थ स्वतंत्ररित्या अधिष्ठाना वाचून कधीही भासत नाही, त्यालाच म्हणतात निरधिष्ठान भ्रम होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी विचाराच्या आहे आणि ह्या विचार म्हणजे शास्त्राचा विचार पाहिजे. आणि शास्त्राचा विचार स्वबुद्धीने करता कामा नये. संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. याला एकच मार्ग आहे, सत्संगती सत्शास्त्राचं श्रवण करणं. आणि त्या श्रवणालाच म्हणतात विचार. विचार म्हणजे संस्कृत विचारसागरामध्ये विचारा हा श्रवणम इति कीर्त्यते, विचाराला श्रवण असं म्हणतात. अशा प्रकारचा हा विचार आपल्याला करावा लागतो. तर त्या विचारामध्ये माऊलींनी सांगितलं देहाचे सगळे धर्म म्हणजे अंतकरणाच्या ठिकाणी होणारा ज्ञानाचा आणि आज्ञाचा व्यवहार तो मी अज्ञानी किंवा मी ज्ञानी म्हणतो. सूक्ष्म शरीराचा असणारे सुखदुःख कर्तृत्व भोक्तृत्व मी करता आहे भोगता आहे म्हणतो. स्थूल शरीराचं जन्ममरण माझं आहे असं म्हणतो. आणि हे कुठपर्यंत म्हणतो आ जन्म मरणांती, जन्मापासून मरेपर्यंत पडिली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हण या न्यायाने असं म्हणतच सगळं जीवन त्याचं निष्फल किंवा अनर्थक निरर्थक अशा स्वरूपाचं जातं. आणि म्हणतात ज्या वेळेला तो इथं माऊलींचा शब्द आहेत की ममत्वाची स्तुती घेणा जवळ. आपण परवा थोडा विचार केला होता की या ठिकाणी त्याला ममत्वाचा संबंध धरतो, कारण नसताना ममत्वाचा संबंध धरतो. आणि ममत्व एकदा जोडलं की ज्याच्याची ममता केली त्याचं सर्व दुःख हा आपल्यावर ओढून घेतो. इथं आता पुढं सांगायचं सत्वगुण बघा. तर याच्यामध्ये सांगायचे सत्वगुण कसा बंद करतो हा विषय चालू आहे. आणि इथं सांगतात ममत्वाची स्तुती घेण्याजवळ. हे जे ममत्व आहे त्या ममत्वाचा प्रवेश किंवा त्याच्याशी संबंध किंवा त्याचा सूत्र धरायला अवकाश म्हणजे हा सत्वगुण आहे ना. रजोगुण तमोगुणामध्ये तरी मनुष्याला थोडंसं अपराधाची भावना असते की हा शास्त्राने वर्णन केलेलं जे तमोगुण रजोगुण आहे ते बद्धतेला कारण होतात. शास्त्राने वर्णन केलेलं रजोगुण जो आहे तोही बंधनाला कारण होतो. परंतु सत्वगुण आपल्याला बंधनाला कारण झाला आहे हे लवकर लक्षातच येत नाही. त्याचं कारण रजोगुण तमोगुणामध्ये ज्ञान आणि सुखाची अभिव्यक्ती दिसत नाही. आणि ज्या ज्ञानाच्या सुखाच्या अभिव्यक्तीसाठी जीवाचं रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत तर ते सुख उपलब्ध होत आहे. वास्तविक ते सुख जे आहे ते सुख पराकोटीचं वास्तव सुखाची उपलब्धी त्याला झालेली नाही. ती उपलब्धी आहे ती गुणात्मक आहे. आणि गुणातीत असणारं जे स्वरूपभूत सुख किंवा स्वरूपभूत ज्ञान यांच्यापासून आपण उलट दूर राहिलेलं आहे. म्हणून असे जे लोक आहे त्यांनी जर का त्या सुखाशी आणि ज्ञानाशी थोडीशी संगती केली ममत्वाची तर घेणा जव. तो माऊली सांगतात त्याची स्थिती काय होते. जैशी मीनाच्या तोंडी पडे ना जव उंडी तो गळ आसुडी जळ पारधी. याचा एक भाव असा की सत्वगुणाचा जो बंध आहे तो जीवाला लवकर कळत नाही.
आणि सत्वगुणाच्या द्वारा झालेली जी सुखाची आणि ज्ञानाची आसक्ती किंवा तादात्म्य भ्रांती ती लवकर सुटत पण नाही. आणि ती रजोगुणी तमोगुणी लोकांपेक्षाही हा सत्वगुण त्याला त्याच्या जीवनात अधिक दृढ असा बंध करतो. उलट हे लक्षात न आल्यामुळं हा बंध अधिक दृढ होत जातो. त्याचं वर्णन ज्ञानोबराय पुढं सांगणार आहेत. पण या ठिकाणी एक दृष्टांत दिला आहे, ठीक आहे ना. तर त्याचा दृष्टांत देतात, जैशी मिनाच्या तोंडी पडेना जव उंडी तव गळ आसुडी जळ पारधी. उदाहरण देतात माऊली, माश्याचं उदाहरण देतात. बघा, हा जो मासा आहे ना, रामकृष्ण परमहंस देवांनी एक असं सांगितलं आहे की मासा हा एखाद्या अथांग सरोवरामध्ये अगदी स्वेच्छेने संचार करीत असतो. त्याला कुठलाही प्रतिबंध नाही. सगळ्यात जणू काही त्या सागराचा किंवा त्या हृदाचा, जलहृदाचा तो काय आहे, राजाच आहे असं आहे. परंतु बरं, त्याला देवानी त्याला म्हणतात ना, पाण्यामध्ये झोप कसा घेतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. याचा अर्थ त्याला त्या निद्रा नाशाचं दुःख होत नाही. याचा अर्थ तिथंही तो सुखीचा आहे. नसतं तर त्याची तक्रार असते ना, काही तक्रार नाही. पुन्हा त्याला तहान लागल्यावर तो पाणी कसा पितो, त्याला देवाने असे अवयव उत्पन्न केले, उलटा झाला की त्याच्या झडपेतून पाणी पण जातं आणि जिकडं पाहिजे तिकडं तो संचार करू शकतो. त्याच्या भक्ष्याची सोयसुद्धा त्याच ठिकाणी केलेली आहे. परंतु त्याला असं वाटतं काही अलौकिक अशा प्रकारचं खाद्य आपल्याला असावं. आणि त्याच वेळेला तो जो जळपारधी, जो कोळी मासे पकडण्यासाठी आलेला आहे, त्या पारध्याने त्याच्यामध्ये गळ टाकला. पण तो नुसता गळ टाकला नाही, त्या गळाला आमिष लावलं. आणि ते आमिष खाली गेल्यानंतर हा फिरत संचार करत असताना मुक्त संचार करणारा मासा हा तत्काळ त्या आमिषाच्या आशा आणि गळगिळी मासा आणि फुटून या घसा मरण पावे. आणि तो गळ जे आहे ना, तो गळ त्याला त्या गळाचं आमिष ते गिळण्यासाठी तो त्याच्यामध्ये तोंड खुपसतो आणि त्यावेळेला त्याच्या टाळूमध्ये तो गळ जातो. इथपर्यंत ठीक आहे. परंतु ज्या वेळेला त्या टाळूमध्ये गळ फसतो त्यावेळेला त्याला मरणाचं निमंत्रण थोडंही उशिरा नको, आत्ताच आलं पाहिजे. तितक्या तो पारधी काय करतो, त्याला हिसका देतो. म्हणून माऊलींनी असं सांगितलं, जैसे मिनाच्या तोंडी पडे ना जाऊ उंडी. म्हणजे उंडी जोपर्यंत पडली नाही, म्हणजे पडते न पडते तोच हा जळपारधी, हा जो कोळी आहे तो गळ आसुडी, त्या गळाला हिसका देतो. म्हणून सत्वगुणाच्या विषयी मनुष्य इतका सतर्क पाहिजे की या ठिकाणी रजोगुण जसा बांधतो, तमोगुण बांधतो, तसाच हा सत्वगुणसुद्धा आपल्याला बांधणार आहे. आणि हा असा इतका बांधणार आहे की त्याच्यापेक्षा आपल्याला अधिक दुःख देणार आहे. आजचं हे असणारं सत्वगुणातलं सुख आणि सत्वगुणातलं ज्ञान हे आपल्याला कधी अज्ञानात घालील आणि कधी दुःखात लोटेल याचं सांगता येणार नाही. म्हणून सत्वगुणी लोक जे आहेत त्या अधिक या ठिकाणी सतर्क असले पाहिजे, सावधान असले पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी लिहिलं की माझ्या जीवनामध्ये काय सत्वगुणी पुरुषाला सर्व लोक व्हावा वाटे जना, तुका म्हणे 60 गुणा. 60 गुणा म्हणजे सत्वगुणाचा ज्याच्यात प्रकर्ष आहेत. सत्वगुणामध्येच अनेक असणारे अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह हे सत्वगुणाच्या परिपाकातच त्याच्या ठिकाणी सद्गुण येतात. त्यामुळं लोकांना त्याला मान मरातब अधिक मिळू शकतो आणि तोच त्याचा घात करत असतो. म्हणून या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी म्हटलं की त्यांनी रामकृष्ण परमहंस देव सांगतात, कनक, कामिनी आणि कांता. आपलं कनक, कामिनी आणि कीर्ती असे 3 ककार जे जीवनात ज्याच्या येतात ते त्याला परमार्थ करू देत नाही असं सांगतात. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, मी संपूर्ण विश्वभर फिरलो पण मला कनक आणि कामिनी यांचा कोणत्याही प्रकारचा मोह गुरुकृपेने झाला नाही. पण जेव्हा जगतामध्ये माझी कीर्ती झाली तेव्हा त्या कीर्तीचं उल्लंघन करायला माझ्या जीवनात मला सर्वात अधिक कष्ट पडले असं सांगतात. हे कष्ट कशामुळे आले? सत्वगुणामुळे आले. म्हणून हा सत्वगुण मनुष्याला बंधनाला कारण होतो. म्हणून त्यांनी सांगितलं
की आपल्या जीवनामध्ये हे एक स्वामी महाराज नेहमी सांगायचे, जर आपल्याला कोणत्याही प्रकाराने सत्वगुणातलं ज्ञान, आपल्याला झालेला ज्ञानाचा व्यवहार किंवा सुखाचा व्यवहार, ह्या व्यवहारामध्ये आपण ह्या सत्वगुणाशी संबंधित झालो का, सत्वगुणाच्या कार्याशी संबंध झालो का, ते तादात्म्य जे आहे ते आपल्याला आपल्या अधिष्ठानाचं आनंद आहे किंवा अधिष्ठानाचं ज्ञान आहे की त्या ठिकाणी अधिष्ठानाला वृत्तीनं परिच्छिन्न केलेलं सुख आहे किंवा ज्ञान आहे, याचा स्वसंवेद्य, याला कोणाला विचारायची गरज नाही. जसं आपलं सुख आणि दुःख हे स्वसंवेद्य आहे, आपली भूक आणि तहान स्वसंवेद्य आहे, आपली तृप्तीसुद्धा स्वसंवेद्य आहे, त्याप्रमाणे आपला ह्या गुणांचं तादात्म्याध्यास निवृत्त झाला किंवा आपण अजून या गुणांच्या तावडीतच सापडलेला आहोत, हे ज्याचं त्यांनी परीक्षण करणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की रामकृष्ण, तर या ठिकाणी सांगतात की ह्या 3 गुणांचं उल्लंघन किंवा अतिक्रमण आपल्याकडून झालं पाहिजे. तर याच्यासाठी इतकं सावधतेने ह्या श्लोकाचं अवतरण माऊलीने दिलं की जैशी मिनाच्या तोंडी पडेना जव उंडी तव गळ आसुडी जळ पारधी, असं आहे. 23 सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशके ओढी जती मग खुडके मृगू जैसा. आता हे झालं त्या पारध्याचं आणि त्या माशाचं. तसंच आपल्याला म्हणतात हा सत्वगुण कसा आहे, सत्वे लुब्धके, सत्वगुण हाच एक पारधी आहे आणि तो सुखज्ञानाची पाशके. पारध्याच्या हातात काय असतं, पाश असतात किंवा जाळं असतं. मासे पकडण्यासाठी जसं त्या कोळ्याजवळ जाळं आहे, तसं ह्या लुब्धक म्हणजे ह्या सत्वगुणीरूपी पारध्याजवळ जाळं कोणतं आहे, सुख आणि ज्ञानाचं जाळं आहे. त्या सुखाचं म्हणजे वृत्त्यात्मक सुखाचं किंवा वृत्त्यात्मक ज्ञानाचं जाळं आणि त्याला परिच्छिन्नतेमध्ये तो अडकवतो आणि मग काय करतो, ओढी जाती, मग तो फासा ओढतो आणि फासा ओढल्यानंतर जसा एखादा हरिण आहे, दुसरे उदाहरण दिले, जसा एखादा हरिण आहे, त्या हरिणाला तो पारधी जसं जाळं टाकतो आणि त्या जाळ्यात तो खुडके म्हणजे त्या जाळ्यामध्ये तो अडकतो आणि मग अडकल्यानंतर आता त्याला वाटतं की आपण पळून गेलं पाहिजे, आपली निर्मुक्ती झाली पाहिजे, पण तो खुडके, तो तडफडतो, चरफडतो, त्या ठिकाणी त्याला सुटता येत नाही. म्हणजे एकदा जाळ्यात अडकलेला हरिण जसा सुटू शकत नाही, गळाला लागलेला मासा जसा आपल्या प्राणांताला प्राप्त होतो, तसा हा सत्वगुणाचा बंध आहे हे प्रत्येकाने जाणावं. कारण स्वामी महाराज सांगायचे, बेडी ती बेडीची साची, लोखंडाची काय सोन्याची अथवा लोखंडाची. जर लोखंडाची बेडी असली किंवा सोन्याची बेडी असली तरी ती अखेर बेडीच आहे, ती तुम्हाला बंधन केल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे हा सत्वगुणसुद्धा या ठिकाणी क्रमसुद्धा नेहमी ह्या सगळ्या याच्यामध्ये धृती स्मृती या किंवा या आपल्या सुख याचं वर्णन करताना तसंच या ठिकाणी हे जे वर्णन करतात बंधनाचं, त्याच्यामध्ये सत्वगुण अगोदर सांगतात माऊली किंवा भगवान परमात्मा. सत्वगुण बंधामध्ये आपल्याला प्रवृत्त करतो आणि ह्या बंधातून सुटणं हे थोडं अधिक अवघड आहे. याची जाणीव करण्यासाठी या ठिकाणी माशाचा आणि दुसरा हरणाचा असे दोन्ही दृष्टांत दिलेले आहेत. राहिलेला विषय आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भाव, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवानु नावडे, तुझ वाचुनी केशवानु नावडे,
जीवे अनुसरले अजूनी कानये जीवे अनुसरले अजूनी कानये वेगियानावा तोसये प्राणू माझा वेगियानावा तोसये प्राणू माझा जीवे अनुसरली अजूनी कानये जीवे अनुसरली अजूनी कानये सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो सौभाग्य सुंदरो लावण्य सागरो बापर खुमा देवी वरु श्री विठ्ठलो बापर खुमा देवी वरु श्री विठ्ठलो जीवे अनुसरलिये अजूनी कानये जीवे अनुसरलिये अजूनी कानये वेगियानावा तोसये प्राणू माझा वेगियानावा तोसये प्राणू माझा जीवे अनुसरलिये अजूनी कानये जीवे अनुसरलिये अजूनी कानये श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज
लागली म्हणून सायकल आणि त्याच्यात बस मध्ये ठेवा बरं आले का पाठीमाग तुम्ही राहिले का